श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मंडळी, आपण अनेकदा पाहतो की आपल्या आजूबाजूला असे कितीतरी कुटुंब आहेत जे दिवसभर कष्ट करतात आणि रात्री थकले भागलेले आले तरी स्वामींसमोर दिवा लावून डोळे मिटून बसतात, पण तरीही त्यांच्या आयुष्यातलं दुःख संपत नाही. मग मनात प्रश्न येतो, स्वामी, आम्ही तुमची इतकी मनापासून सेवा करतो तरी आमची झोळी रिकामी का? आमच्या घरात आजारपण का? गरिबी का? आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? तर मंडळी, स्वामी कधीच भेदभाव करत नाही. ते जितके श्रीमंताचे आहेत तितकेच आपल्यासारख्या गरिबांचे आहेत. मग अडचणी कुठे आहे? अडचणी स्वामींमध्ये नाही तर आपल्या सेवा, आपण जे काही सेवा करतो त्याच्यापर्यंत पोहोचताना मध्ये येणाऱ्या 5 भिंतीमध्ये आहे. म्हणजेच की मी चुकाबद्दल बोलते. आज आपण याच 5 चुकाबद्दल बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा मंडळी, पहिली चूक आहे, जेव्हा आपण स्वामींची सेवा प्रेमाने नाही तर भीतीने करतो. आपल्याला वाटतं, आज जर मी सार अमृत वाचलं नाही तर स्वामी माझ्यावर कोपतील का? माझ्यावर रागवतील का? माझं काही वाईट होणार नाही ना? किंवा आज जप राहिला तर स्वामी मला शिक्षा देतील का? अहो, स्वामी हे ब्रह्मांड नायक असले तरी ते आधी आपली माऊली आहेत. कोणत्याही आपल्या बाळाने हाक मारली नाही आणि म्हणून तिला शिक्षा देते का? जेव्हा तुम्ही भीतीने सेवा करता तेव्हा तुमच्या मनात भीती असते, भक्ती नसते, आणि जिथे भीती आहे तिथे स्वामींचा अनुभव कधीच येत नाही. काय सुधारायला पाहिजे तुम्हाला मंडळी? तर बघा, सेवा करताना मनातून भीती काढून टाका. स्वामींना सांगा, स्वामी, आज कामाच्या व्यापेत वेळ मिळाला नाही, पण तुम्ही तर माझ्या मनातच आहात. मी हक्काची साथ स्वामींना जास्त प्रिय आहे. देवासमोर बसतो आणि म्हणतो, स्वामी, बरोबर शेजारचा माणूस तर कधी तुमची नावही घेत नाही, पण त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, आणि मी रोज तुमचं नाव घेतो तरी माझी सायकल पंक्चर होते. मंडळी, स्वामींचे 2 नियम आहेत, श्रद्धा आणि सुबरी. प्रत्येकाचं प्रारब्ध संचित कर्म वेगवेगळं असतं. स्वामी तुमची सेवा स्वीकारून तुमच्यावर येणाऱ्या मोठमोठ्या संकटाची तीव्रता कमी करत असतं. कदाचित तुमच्या नशिबात मोठा अपघात असेल, पण स्वामींच्या कृपेने तुम्हाला फक्त खर्चटत आपल्याला काही मिळालं नाही हे पाहण्यापेक्षा स्वामींनी काय वाचवलं, काय दिलं हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, त्या दिवशी तुम्हाला अनुभव येईल. काय सुधारायला पाहिजे? तर मंडळी बघा, दुसऱ्याच्या ताटातलं बघणं सोडा. स्वामींनी माहिती आहे तुम्हाला कधी आणि काय द्यायचं. त्यांचा प्लॅन तुमच्या प्लॅनापेक्षा नेहमीच मोठा असतो. तिसरी चूक म्हणजे आपण देवघरात स्वामींच्या फोटोला हार घालतो, अत्तर लावतो, पण घराच्या दुसऱ्या कोपऱ्यात आपल्याला वृद्ध आई वडिलांना 2 शब्द प्रेमाचे बोलत नाही. आपण बाहेरच्या माणसांशी गोड बोलतो आणि घरातल्या माणसांची मात्र कटकट करतो. स्वामींनी स्पष्ट सांगितलंय, जो स्वधर्माचा त्याग करतो त्याचा मी कधीच होत नाही. तुमचा स्वधर्म म्हणजे तुमचे कर्तव्य. घरात जर कटकट असतील, सासू सुनेचे भांडण असेल, भाऊ भावामध्ये विस्तव जात नसेल, तर त्या घरात तुम्ही कितीही पारायण करा, स्वामी तिथे कधीच राहत नाहीत. स्वामींना शुद्ध आणि शांत घर आवडतं. काय सुधारायला पाहिजे मंडळी? तुम्ही देवघरापेक्षा आधी आपलं घर स्वच्छ आणि मनाला पवित्र ठेवा. आई वडिलांच्या सेवेत स्वामींची सेवा आहे हे विसरू नका. तर मंडळी, चौथी चूक म्हणजे बघा, आपण स्वामींकडे फक्त मागण्यासाठी जातो. नोकरी द्या, पोरगं सुधरा, घर होऊ द्या. विचार करा, तुमचं मूल तुमच्याकडे फक्त पैसे मागायला आलं तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला वाटेल ना की याला माझ्याशी काही देणं घेणं नाही, याला फक्त पैशाची देणं घेणं आहे. स्वामींनाही तसंच वाटतं. आपण त्यांना कधी विचारतो का, स्वामी, आज तुम्ही कसे आहात? तुमची ही सृष्टी कशी चालली? आपण जेव्हा निष्काम सेवा, काही न मागता केलेली सेवा करतो तेव्हा स्वामींना आपली काळजी घेणं भाग पडतं. तर तुम्ही इथे काही सुधारलं पाहिजे मंडळी. दिवसातून एकदा तरी स्वामींसमोर फक्त आभार मानण्यासाठी बसा. स्वामी, तुम्ही मला आजचा दिवस दिला, 2 वेळेचं जेवण दिलं, यासाठी धन्यवाद. ज्या दिवशी तुमची मागणी संपेल त्या दिवशी स्वामींचा पुरवठा सुरू होईल. त्याचबरोबर मंडळी, 5वी चूक आहे की बघा, धर सोड वृत्ती. आपल्याला 2 महिने स्वामींची सेवा करतो, फरक पडला नाही, मग कोणीतरी सांगते इथे जा, तिथे लिंबू कापतात, मग आपण तिकडे धावतो. मग तिसरं कुणीतरी सांगतं ही अंगठी घाल, मग आपण ती घालतो. मंडळी, निष्ठा एकच ठिकाणी ठेवा. अशक्य ही शक्य करतीस स्वामी, हा फक्त मंत्र नाही तर तो विश्वास आहे. जर तुमचं मन डळमळत असेल तर स्वामींना तुमची परीक्षा घ्यावीच लागते. संकट आलं की स्वामींना सोडू नका, उलटं त्यांना अधिक घट्ट धरा. कारण संकट हे तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील भक्ती पक्की करण्यासाठी आलेलं असतं. इथे तुम्हाला काय सुधारायला पाहिजे? विश्वास असा ठेवा की माझ्या स्वामींनी माझा हात धरलाय
आता समोर आग असली तरी मी जाळणार नाही. हा विश्वास ज्यांच्याकडे आहे त्याला चमत्काराची गरज नसते. चमत्कार त्यांच्या मागे चालतो. तर मंडळी, आता आपण आपल्या 5 चुका पाहिल्या. पण आता प्रश्न उरतो की चूक तर कळाली, मग आता खरी सेवा कशी करायची? स्वामींना प्रसन्न कसं करायचं? स्वामींना मिळवणं अवघड नाही, फक्त आपली पद्धत बदलायची आहे. चला तर मग जाणून घेऊया सेवेचे 3 सुवर्ण नियम. तर बघा, हक्काची साथ घाला स्वामींना. सकाळी लवकर उठल्यावर पहिली गोष्ट काय करायची? घाईत घाईत आंघोळ करून पोथी वाचायला बसण्यापेक्षा आधी स्वामींच्या फोटोसमोर 2 मिनिटं शांत उभे राहा. त्यांच्या डोळे घालून बघा. त्यांना सांगा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्याकडून आज कोणाचंही मन दुखू नका. मला तुमच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. ही हक्काची साथ आहे. पोथी वाचण्याआधी जेव्हा तुम्ही स्वामींशी असं बोलता तेव्हा तुमचं कनेक्शन त्यांच्याशी जोडलं जातं. असं आपण आपल्या वडिलांशी बोलतो तसं बोला. तिथे संस्कृत श्लोकाची गरज नाही, तुमच्या शुद्ध मराठी भाषेची आणि प्रेमाची गरज आहे. तर बघा, जप आणि नामस्मरण अनेकांना वाटतं की 108 वेळा माळ केल्या तरच स्वामी पावतील. पण मंडळी, स्वामींनी काय सांगितलंय? तुझे नाव ओठी असू दे सदा. तुम्ही ऑफिसला जाताना, बसमध्ये जाताना, स्वयंपाक करताना किंवा शेतात काम करताना नुसतं श्री स्वामी समर्थ म्हणत राहिला तरीही ती सर्वात मोठी सेवा आहे. जेव्हा तुम्ही काही न मागता फक्त त्यांचं नाव घेता तेव्हा स्वामींना तुमचं कौतुक वाटतं. माझं बाळ बघ, कष्टाच्या कामातही माझं नाव विसरत नाही. हे निरपेक्ष सेवा तुमच्या कर्माशी डोंगर फोडण्याची ताकद ठेवते. जपाची संख्या मोजण्यापेक्षा जपातलं प्रेम मोजा. स्वामींची सेवा म्हणजे फक्त देवघरात बसणं नाही. स्वामींच्या अक्कलकोटच्या दरबारात कोण यायचंय? गरिबी की श्रीमंत, प्राणी पक्षी सगळेच जर तुम्ही एखाद्या भुकेल्याला भाकर दिली, एखाद्या तहाण्याला प्राण्याला पाणी दिलं तर ती सेवा थेट स्वामींच्या चरणी पोचते. तुमच्या वागण्यात नम्रता येऊ द्या. कोणाशीही उद्धटपणे बोलू नका. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसता तेव्हा स्वामी तुमच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देत नाही. हीच खरी कृतिशील सेवा आहे. सेवेचा शेवटचा आणि सर्वात मोठा नियम म्हणजे शरणागती. सगळं करून शेवटी म्हणा, स्वामी, मी माझं कर्तव्य केलं. आता जे काही फळ मिळेल ते तुमच्या कृपा समजून मी स्वीकारेन. जेव्हा आपण स्वतःचा अहंकार सोडतो आणि म्हणतो की मी काहीच नाही, जे आहे ते स्वामींचं आहे, तेव्हा स्वामी स्वतःचं आपलं आयुष्याची धुरा आपल्या हातात घेतात. मग तुम्हाला कोणतीही संकटाची भीती उरत नाही, कारण खुद ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी उभे असतात. सेवा कशी करायची? जेणेकरून स्वामींची सेवा केल्यावर आपल्याला नक्कीच परिस्थिती घडेल, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तर बघा मंडळी, आता आपण चुका सुधारल्या आणि मनापासून सेवाही जर सुरू केली. पण इथेच खरी गंमत सांगू का? अनेकदा आपण सेवा सुरू करतो आणि त्याच वेळी आपल्याला संकट वाढायला लागतं. मग आपल्याला वाटतं, अरे मी तर आत्ता चांगलं वागत होतं, मग माझ्यासोबतच असं का होतंय? लक्षात ठेवा, जेव्हा सोन्याला शुद्ध व्हायचं असतं तेव्हा त्याला अग्नीतून जावंच लागतं. स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. हा 3रा टप्पा ज्याने पार केला त्याला स्वामींचे असे अनुभव येतात की जग पाहत राहतं. त्याचबरोबर बघा, स्वामींना बघायचं असतं की माझा हा भक्त फक्त सुखात माझ्याकडे येतोय की दुःखातही माझा हात धरून ठेवतोय. जेव्हा तुमची खूप ओढताण होईल तेव्हा, जेव्हा चाहू बाजूनी अंधार वाटेल तेव्हा समजून जा की स्वामी तुमच्या अगदी जवळ आहेत. ज्या क्षणी तुम्ही म्हणाल, स्वामी आता सगळं तुमच्यावर सोडून दिले, तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे, त्याच क्षणी तुमच्या संकटाचा अंत व्हायला सुरुवात होते. ही शरणागती ज्याला समजली त्याला स्वामी कधीच अंतर देत नाही. अनेकांना वाटतं स्वामींनी स्वप्नात यावा किंवा काहीतरी चमत्कार घ्यावा. पण मंडळी, स्वामींचा अनुभव खूप साधे असतात. वेळेवर कोणाची तरी मदत मिळणं, आजारपणात अचानक चांगला डॉक्टर भेटणं किंवा अपघातातून थोडक्यात वाचणं, हे सगळं स्वामींचे चमत्कार आहेत. अनुभव हा वरडून सांगायचा नसतो, तो अंतःमरणातून जगायचा असतो. तुमचं मन जेव्हा शांत होईल आणि तुम्हाला आतून सुरक्षित वाटायला लागेल, तोच तुमचा सर्वात मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर एकदा का तुम्ही या मार्गावर चालू लागले की तुमच्या आयुष्याभोवती स्वामींचं नावाचं एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होतं. बाहेर कितीही वादळ असलं तरी तुमच्या मनाचा दिवा विझणार नाही. स्वामी म्हणतात, तू फक्त चालत राहा, रस्ता मी तयार करेन. तुम्हाला पुढचं काहीच दिसत नसलं तरीही चालेल, फक्त एक पाऊल उचला. पुढचं पाऊल कुठे टाकायचं
तर मंडळी, आज आपण आपल्या चुका पाहिल्या, सेवेची खरी पद्धत समजून घेतली आणि स्वामींच्या परीक्षेचा अर्थही जाणवला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा शांतपणे स्वामींच्या डोळ्यात बघा आणि सांगा, स्वामी मी चुकलो असेल तर पदरात घ्या, पण तुमचा हात माझ्या डोक्यावरून कधीच काढू नका. ज्यांच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी समर्थ उभे आहेत त्यांना या जगातल्या कोणत्याही संकटाची भीती बाळगायची कारण नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखरच दिशा देणारा वाटला असेल तर तो महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचवा. कोणाचं तरी तुटलेलं मन उभारी येईल आणि कोणाशी तरी श्रद्धा पुन्हा जागी होईल. तुम्ही तुमची सेवा आजपासून कशी बदलणार आहात हे कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि कमेंटमध्ये सुद्धा तुमचा अनुभव लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू स्वामींच्या चरणी. तोपर्यंत अशक्यही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.